हॅलो माय ब्युटिफुल पीपल, वेलकम बॅक टू माय चॅनल स्नेहल हर स्टोरी. सो आज आपण डिस्कस करणार आहोत 10th नंतर कुठली स्ट्रीम चूज करायची. 10वीचे मुलं एक्झाम नंतर बरेच कन्फ्यूज असतात की सायन्स घ्यायचं, कॉमर्स घ्यायचं की आर्ट्स घ्यायचं. त्यावर आपण डिस्कस करणार आहोत. आय नो मी काही एकदम एज्युकेशनल कोच नाही आहे, प्रोफेशनल सर्टिफाईड, बट या माझे काहीतरी स्वतःचे इंडिव्हिज्युअल एक्सपिरियन्सेस आहेत ते आणि ऑब्झर्वेशन स्किल आहेत, इतर लोकांचे जे मी एक्सपिरियन्सेस बघितलेले आहेत त्याच्यावरनं मी तुम्हाला एक डिसिजन घ्यायला काहीतरी हेल्पफुल डिस्कशन देऊ शकते किंवा पाथ देऊ शकते. सो या आपण स्टार्ट करूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो 10th नंतर काय होतं ना, रिझल्ट लागल्यावर कळत नाही सायन्स घ्यायचं, आर्ट्स घ्यायचं, कॉमर्स घ्यायचं. सो मी तुम्हाला क्लेरिफाय करून देते. जर तुम्ही सायन्स घेत असाल, बरोबर, सायन्समध्ये तुम्हाला काय येतं, फिजिक्स येतं, केमिस्ट्री येतं, बायो, मॅथ ऑप्शनल असतं. त्यात तुमच्याकडे करिअर ऑप्शन काय उठतात, एक तर तुम्ही डॉक्टर बनू शकता, IT इंजिनियर बनू शकता, अदर इंजिनियर बनू शकता, एक तर फार्मसी असतं. नंतर तुम्ही कॉमर्स घेतलं, कॉमर्समध्ये तुम्हाला सब्जेक्ट कुठले असतात, इकॉनॉमी असतं, अकाउंटिंग रिलेटेड असतं समथिंग, आणि त्यानंतर तुम्हाला बिझनेस स्टडी असतो, बरोबर. सो तुमच्याकडे करिअर ऑप्शन कोणते होतात, एक तर तुम्ही CA होतात, एक तर तुम्ही अकाउंटंट म्हणजे CAचाच पार्ट आला तो, बरोबर. नंतर तुम्ही एक तर बिझनेसमॅन होतात, नाही तर तुम्ही एक MBA करू शकता, नाही तर बँकिंग डोमेनमध्ये तुम्ही जॉब गॅदर करू शकतात, बरोबर. आर्ट्समध्ये काय येतं तुम्हाला, आर्ट्समध्ये तुम्हाला हिस्ट्री येतं, सोशल सायन्स येतं, पॉलिटिकल सायन्स येतं आय थिंक, नंतर सायकोलॉजी, सोशोलॉजी, हे सगळे सब्जेक्ट्स असतात. याच्यात तुम्ही काय करू शकतात, तुम्ही लॉ करू शकतात पुढे, त्यानंतर तुम्ही जर्नलिझम करू शकतात, त्यानंतर तुम्ही आर्ट्समध्ये MPSC UPSC या गव्हर्नमेंट एक्झाम म्हणजे म्हणायचं आहे ते तुम्ही कंटिन्यू करू शकतात. सो तिघही फील्ड खूप चांगल्या आहेत, तिघही फील्ड खूप मस्त आहेत. सो असं काही प्रेशर नाही आहे की सायन्सच घ्यायला पाहिजे, बिकॉज काय होतं ना, आपल्या इंडियामध्ये, महाराष्ट्रामध्ये जेवढं मी ऑब्झर्व केलं आहे ती मेंटॅलिटी काय आहे, 40% वाला पण आणि 90% वाला पण सायन्सकडेच पळतो, बरोबर. सो हे मी तुम्ही काढून टाका. दोनच फील्ड नसतात, एक तर डॉक्टर, एक तर इंजिनियर, आणि जग तुमचं संपतं असं अजिबात नाहीये. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. 10th आणि 10th मुलं आणि मुली तुम्ही कन्फ्यूज होऊ नका, आणि पॅरेंट्स तुम्ही पण कन्फ्यूज होऊ नका. आजकाल काय झालंय ना की कोचिंग्स इतके वाढलेले आहे, इन्स्टिट्यूशन कोचिंग, सगळ्या जणांना कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करायचं आहे. जशी 10th झाली, जे इंजिनिअरिंगला जाणारे आहेत सगळ्यांना एक तर इंजिनिअरिंगला जायचंय, ते JEE ॲडव्हान्स JEEचं प्रिपरेशन करतात. ज्यांना मेडिकलला जायचंय, ज्यांना डॉक्टर बनायचंय, ते नीटचं प्रिपरेशन करतात. आणि एवढं प्रेशर देतात पॅरेंट्स की माझ्या मुलाला हे करायचं, किंवा माझ्या फ्रेंडने JEEची एक्झाम केली, तो 10 तास अभ्यास करतोय, तर माझ्या मुलाला पण हेच करायचं. मला माझ्या मुलाला चांगलं पॅकेज हवं, माझ्या मुलाला मेडिकल MBBS करायचंय, माझ्या मुलाला मला सर्जन करायचंय. प्लीज मुलांवर प्रेशर टाकू नका. हा व्हिडिओ सुद्धा स्पेसिफिक पॅरेंट्ससाठी मी बनवलेला आहे. पॅरेंट्सने पण हा व्हिडिओ नक्की बघा, बिकॉज प्रत्येक मुलाचा आणि मुलीचा इंटरेस्ट हा डिफरंट असतो, त्याची अंडरस्टँडिंग लेवल ही डिफरन्स असते, त्याची IQ लेवल ही डिफरंट असते. किंवा कोणाला आर्ट्समध्ये, कोणी क्रिएटिव्ह फील्डमध्ये जायचं असतं, कोणाला कॉर्पोरेट लॅडर चढायचं असतं, तर कोणाला सायन्स, जर्नलिझम, न्यूज वगैरे याचा सगळा इंटरेस्ट असतो, सोशल लाईफचा इंटरेस्ट असतो. सो प्रत्येक जण हे डिफरंट असतं. आपला इंटरेस्ट फाइंड आउट, करिअर चूज करा, बिकॉज तुम्हाला मरेपर्यंत, होल लाईफपर्यंत त्या एका फील्डमध्ये जायचं असतं. सो स्टार्टिंगलाच तुमचे डिसिजन चुकले तर तुम्ही मे बी तुमचे चान्सेस थोडेसे रेअर असतात. सो स्टार्टिंगलाच तुम्ही एका गुड पाथवर असणार तर तुमच्यासाठी पण लाईफ इझी होईल, तुमचं करिअर फ्युचर ब्राईट असेल, आणि तुम्ही योग्य पाथला चालणार तर तुम्ही पण लाईफमध्ये जे तुम्हाला हवं आहे ते अचीव करू शकणार, आणि ॲट दी एंड तुम्ही खूप जास्त हॅप्पी असाल. कमी पण हॅप्पी असणं पण खूप गरजेचं आहे. पीसफुल असाल, सॅटिस्फाईड असाल, हॅपी नाही म्हणू शकत, तुम्ही सॅटिस्फाईड असाल तुमच्या करिअरला घेऊन. एका एज नंतर तुम्हाला सॅटिस्फॅक्शन खूप मॅटर करतं तुमच्या करिअरमध्ये. ॲक्च्युली तो तुमचा माइंडचा एक इम्पॉर्टंट पार्ट बनून जातो प्रोफेशन तुमचा. सो या मला असं म्हणायचं आहे, आता आपण मी काही पॉईंट्स नोट डाऊन केले, सॉरी मला डायरी कॅरी करायची सवय आहे. ॲक्च्युली मी काही बुलेट पॉईंट्स नोट डाऊन केले आहे, सो तुम्हाला कुठलाही टॉपिक सांगताना स्किप नको व्हायला म्हणून मी केले आहेत. सो या आपण फर्स्ट कोणती स्ट्रीम घ्यायची यावर बोलूयात. सो मी तुम्हाला जसं सांगितलं, सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स. सो सायन्स ही खूप बेस्ट आहे, कॉमर्स ठीक आहे, आणि आर्ट्स तर विचारूच नका, असं नाही आहे. तुमच्या इंटरेस्टनुसार या फील्ड बनवल्या गेलेल्या आहेत, आणि हां, तुमच्या इंटरेस्टनुसार चूज करा. कन्फ्यूज असतात मुलं, त्यांना त्यांचा इंटरेस्ट फाइंड आउट करता येत नाही. सो 10च्या एक्झाम नंतर तुम्ही एक काम करा, रिझल्ट लागेपर्यंत तुम्ही बऱ्याचशा अशा लोकांना भेटा, पॅरेंट्सचं आपण ऐकत नाही,
पॅरेंट्सला भेटण्यापेक्षा तुमच्या कम्युनिटीमध्ये, तुमच्या नातेवाईकांमध्ये, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या गावात कोणी इंजिनियर्स असतील, कोणी डॉक्टर्स असतील, कोणी जर्नलिस्ट असतील, त्यांना भेटा, त्यांचे एक्सपिरियन्सेस बघा की ते कुठल्या प्रकारचं काम करतात. ॲज अ जर्नलिस्ट त्याला काय काम असतं. बिझनेसमॅन्सला भेटा, खूप सारे स्टार्टअप्स चालू करतात मुलं मुली, सो त्यांना भेटा. गुड एंटरप्रेनर तुम्हाला सांगू शकतात की बिझनेस कसा वर्क होतो, हे गोष्टी तुम्ही करू शकतात. आणि आजकालच्या जगात इन 2026 पर्सेंटेज, डिग्री याला व्हॅल्यू आहे, ऑफकोर्स व्हॅल्यू आहे, बट साईड बाय साईड तुम्ही स्किल बेस्ड करिअर पण चूज करू शकतात. सो असं नाही आहे एव्हरी टाइम सायन्स, मॅथ आणि आर्ट्स घेतलं तर माझी लाईफ संपली, माझं करिअर संपलं, मला चांगले मार्क्स नाही आले तर संपलं. नो, करिअर बेस्ड ऑप्शन खूप आहेत तुम्हाला आणि आजकाल तर खूपच आहे. सो व्हिडिओ एडिटिंग आहे, ग्राफिक्स डिझायनिंग आहे, बेकिंग, कुकिंग असलं, त्याच्यानंतर तुम्हाला सांगते मुलींना मुलांना ब्युटिशियन्स आहेत, कॅबिन क्रू आहेत, एअर होस्टेसचे ऑप्शन आहेत. मी तुम्हाला सांगते अजून बरेच ऑप्शन आहेत. डिजिटल मार्केटिंग आहे, तुम्हाला वेब डेव्हलपमेंट आहे, हे सारे तुम्हाला स्किल बेस्ड करिअर ऑप्शन्स पण आहेत. आज तुम्हाला 90 मार्क्स आले सपोज आणि तुमच्यामध्ये स्किल्सच नाही आहेत तर तुमची डिग्री आणि तुमचे मार्क्स काहीच कामाचे नाही. तुम्हाला वर्क लाईफ बॅलन्स करायला किंवा तुम्हाला फ्युचरमध्ये वर्क करण्यासाठी, करिअर करण्यासाठी तुम्हाला स्किल्स मस्ट आहे. जर तुम्ही डॉक्टर असाल तर तुम्ही खूप स्किलफुल हवं, इंजिनियर असाल तर यू नीड टू नो न्यू टेक्नॉलॉजीज, हे तुम्हाला सगळं माहिती पाहिजे, स्किल सेट असला पाहिजे एक पर्टिक्युलरली. सो या, डोंट रन बिहाइंड ओनली डॉक्टर अँड इंजिनियर. मी स्वतः इंजिनियर आहे, मी त्याच्या अगेन्स्ट नाही आहे, बट या मल्टिपल ऑपॉर्च्युनिटीज आहेत. इंजिनिअरिंग आणि डॉक्टर मेडिकलबद्दल तुम्हाला ऑलरेडी खूप सारे व्हिडिओज भेटून जातील, बट माझा कन्सर्न तुम्हाला समजत असेल की अदर ऑपॉर्च्युनिटीज पण आहेत, त्या पण तुम्ही सर्च करू शकतात रिझल्ट येण्याच्या आधी आणि अकॉर्डिंग टू दॅट तुम्ही डिसिजन घेऊ शकतात. ओके, सो नेक्स्ट पॉईंट माझा आहे की 10th हे तुमचं फायनल डेस्टिनेशन नसतं. समटाईम्स ठीक आहे आपण रॉंग डिसिजन घेतो, आपण सायन्स चूज केलं पण तुम्हाला लेटर ऑन समजलं की मला इंटरेस्ट नाही आहे, मला चांगले मार्क्स येत नाही, मी जे करतोय ते मला आवडतच नाही आहे. सो 10th हे फायनल नसतं, 12th पण हे तुमचं फायनल नसतं. ही तुमच्या लाईफची ही पहिली स्टेप आहे. इनफॅक्ट असे बरेच इंजिनियर्स आहे, आय एम ऑल्सो सॉफ्टवेअर इंजिनियर, बट मी आज कॉन्टेंट क्रिएशन करते. तुम्हाला लाखो, करोडो, हजारो एक्झाम्पल्स भेटतील असे. इंजिनिअरिंग नंतर बरेच लोक त्यांचा वे फाइंड आउट करतात की मला आता ॲक्च्युली करायचं काय. ते म्हणतात ना, पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही, हे पण असतं इनफॅक्ट. बट तुम्ही आजकालची जनरेशन स्मार्ट आहात, सो तुमच्याकडे भरपूर ॲक्सेसेबल इन्फॉर्मेशन आहे. सो चुका न करता चुकांमधून, दुसऱ्याच्या चुकांमधून शिकलं तर बेटर असेल, म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला कदाचित युजफुल असेल. सो ट्राय करा, तुमचा इंटरेस्ट फाइंड आउट करायचा. रिझल्ट लागत नाही तोपर्यंत स्किल सेट बनवा. आणि मी तुम्हाला म्हटले की जास्त प्रेशर नका घेऊ, JEEचं किंवा नीटचं प्रिपरेशन नका घेऊ, किंवा कोणी सायन्स घेतलं म्हणून सायन्स घ्या, आर्ट्स घेतलं म्हणून आर्ट्स घ्या, नाही. याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही टाइमपास करा, मोबाईल युटिलाइज करा आणि तुमच्या करिअरवर फोकस नका करू. 10th हे सगळं काही नसतं, नाही, तसं नाही आहे. तुम्हाला जर तुमचं ब्राईट फ्युचर करायचं असेल तर हा तुम्हाला पेन जो आहे किंवा ही जी प्रोसेस आहे, हे जे डिसिप्लिन आहे, हे स्टडी वर्क्स आवर्स आहे किंवा तुमच्या स्किल सेटवर काम करणं आहे, ही जर्नी तुम्हाला अटेंड करणं खूप कंपल्सरी आहे. हे तुमचे गोल्स डिफाईन करतं. आज तुम्ही मेहनत केली तर तुमचं फ्युचर खूप जास्त ब्राईट असेल. तुम्ही लाईफमध्ये काहीतरी व्हॅल्यूज ॲड करणार, तुमच्या करिअर ब्राईट असेल, खूप चांगलं पॅकेज घेऊ शकतात, नोकरी करू शकतात, बिझनेस करू शकतात, आर्ट्स करू शकतात, खूप काही तुम्ही लाईफमध्ये अचीव करू शकतात. आणि लाईफमध्ये काहीतरी पर्पज हवा ना, त्याशिवाय तर लाईफ काही कामाचीच नाही असं मला पर्सनली वाटतं. सो तुम्ही तुमचा पर्पज फाइंड आउट करू शकतात तुमच्या करिअर थ्रू. करिअर इज एव्हरीथिंग. ओके, सो मी तुम्हाला अजून नेक्स्ट पॉईंट काय होतं माझं, डिस्ट्रॅक्शन. राईट. तर काय होतं ना, ॲक्च्युली 15 ते 16 वर्षामध्ये तुम्ही 10च्या मुलं मुली आहात, बरोबर. सो डिस्ट्रॅक्शन हे तुमचं पीक लेवलला असतं, तुमचं हॉर्मोनल इन्क्रीज होतात, डिक्रीज होतात, हॉर्मोनल पूर्ण इनबॅलन्स झालेलं असतं, त्यामुळे तुम्हाला खूप जास्त एन्झायटी येते, कन्फ्युजन होतं, मूड स्विंग्स होतात आणि डिस्ट्रॅक्शन खूप लवकर होतं. तुमच्याकडे खूप मोबाईल आहे आजकाल, गॅजेट्स आहे, फ्रेंड आहेत खूप सारे टाइमपास करणारे, आणि त्यातल्या त्यात तुम्हाला ऑपोजिट जेंडर अट्रॅक्शन पण खूप लवकर होतं ह्या एजमध्ये. 10च्या एजमध्ये तुम्हाला रिलेशनशिपमध्ये जातात तुम्ही. सो प्लीज 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 हे सगळं डिस्ट्रॅक्शन टाळा, बिकॉज आपला हा टाइम नाही आहे ह्या सगळ्या गोष्टीचा. करा तुम्ही, फ्रेंडसोबत एन्जॉय करा, रिलेशनशिपमध्ये या, ते लाईफ पण एन्जॉय करा, सगळं एन्जॉय करा, फिरा, ट्रॅव्हलिंग करा, बरोबर. बट दिस इज द करेक्ट टाइम टू फोकस ऑन युअर करिअर. त्यामुळे कंट्रोल नावाचा एक ऑप्शन तुमच्याकडे असलाच पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींवर कंट्रोल करा. तुम्ही ज्या एन्व्हायरमेंटमध्ये राहतात ते एन्व्हायरमेंट तुम्हाला नवीन आयडिया देतं, इन्व्हेन्शन देतं, एक पॉझिटिव्हिटी देत असेल तर तुम्ही त्याच वातावरणात राहा. तुम्ही तुमचं सर्कल चेंज करा. डिस्ट्रॅक्शन तुम्हाला
करिअरमध्ये पुढे कुठेच नेणार नाही. कोणतंही तुम्ही करिअर करा, बट तुमचा करिअरवर फोकस असला पाहिजे, तुम्हाला त्याची आवड असली पाहिजे आणि मेहनत घेण्याची आणि हार्डवर्क करण्याची तुमच्यामध्ये कॅपॅसिटी असली पाहिजे आणि माइंडसेटही असला पाहिजे. सो या सगळ्या डिस्ट्रॅक्शनवाल्या गोष्टी आहेत त्या तुम्ही अवॉइड करा. त्यापेक्षा तुम्ही काय करू शकता, जर तुम्ही गेम खेळत असणार, मोबाईल बघत असणार, एक टाइम लिमिट सेट करा. फ्रेंड सर्कल जर तुमचं तुम्हाला वेगळं वाटत असेल, न्यू फ्रेंड्समध्ये जा, काहीतरी आयडियाज इन्व्हेन्शनच्या गोष्टी करा आणि डिस्ट्रॅक्शन कमी ठेवा. ओके. त्यानंतर मी तुम्हाला अजून सांगू शकते सोल्युशन मी तुम्हाला सांगितले, बरोबर. देन एक गोष्ट असते, 10th मुलांना खूप फिअर असतो पॅरेंट्ससोबत बोलायचा आणि पॅरेंट्स डिसाईड करतात की मुलाने काय करायचं. सो तुम्हाला थोडी हिंमत करून, थोडी मॅच्युरिटी दाखवून तुम्हाला पॅरेंट्ससोबत कम्युनिकेशन ठेवावं लागेल. सो कम्युनिकेशन इज द की ऑफ ऑल सोल्युशन. आय नो काही लोक मला आता म्हणतील की मॅम आमचे पॅरेंट्स आम्हाला सांगतात की सायन्स घ्यायचं आहे आम्हाला, बरोबर. सो बट मला आर्ट्स घ्यायचं आहे, बट मी नाही घेऊ शकत बिकॉज माझ्या एन्व्हायरमेंटमधले सगळे मुलं डॉक्टर इंजिनियर होत आहेत. सो माझे पॅरेंट्स सांगतात की तू ट्राय कर, अभ्यास कर, हार्डवर्क कर, बट मला इंटरेस्टच नाही आहे. सो त्यांचा मूड बघून, त्यांचं बिहेवियर बघून, प्रेमात शांतपणे बसून की मला मम्मी पप्पा आई वडील काय म्हणत असणार, तुम्ही आजी बाबा मला तुमच्याशी बोलायचं आहे की प्लीज मला सायन्समध्ये इंटरेस्ट नाही आहे किंवा आर्ट्समध्ये मला इंटरेस्ट नाही आहे. तुम्हाला ज्याच्यात इंटरेस्ट आहे ते तुम्ही त्यांना एक्सप्लेन करा. फॉर एक्झाम्पल त्यांना सांगा मला कॉमर्समध्ये इंटरेस्ट आहे, मला CA व्हायचं आहे, माझा पर्पज आहे बिझनेस करायचा. सो प्लीज मला अलाउ करा. आय होप तुम्हाला कळत असेल. एक डिसेंट वेने तुम्ही कम्युनिकेशन करू शकतात आणि आय नो ते स्टार्टिंगला कन्व्हिन्स नाही होणार. इट्स नॉट इझी. 10च्या मुलाने पॅरेंट्सला कन्व्हिन्स करणं इट्स नॉट इझी. आणि डोंट वरी, असं पळून बिळून काही त्यांच्या अगेन्स्ट जाऊन आपल्याला काही डिसिजन नाही घ्यायचं आहे. बट पॅरेंट्स आहेत ते कन्व्हिन्स होतीलच. एज्युकेशनची गोष्ट आहे. सो ऑफकोर्स ते कन्व्हिन्स होतील आणि तुमचं काम आहे त्यांना कन्व्हिन्स करायचं. बिकॉज त्यांची इंटेन्शन जे आहेत ना ते तुम्हाला वर बघण्याचेच आहे, ब्राईट फ्युचर बघण्याचंच आहे. बट त्यांच्या कॅपेबिलिटीनुसार किंवा त्यांनी जे जग बघितलं आहे पुढचं किंवा त्यांच्या अंडरस्टँडिंगनुसार ते तुम्हाला बेस्ट देण्याचा ट्राय करतात. बट समटाईम्स आपल्याला आपलं बेस्ट माहिती असतं. सो तुम्ही रेकग्नाइज करा, फाइंड आउट करा आणि चेक करा की तुम्हाला कशात आवड आहे किंवा फाइंड आउट करा की तुम्ही कशात बेटर करू शकतात. सो आणि डिमोटिवेट होऊ नका जर तुमचा रिझल्ट चांगला लागला नसेल. फॉर एक्झाम्पल कोणाला 50 मार्क्स आले असतील, कोणाला 60 आले असतील, प्लीज डिमोटिवेटेड होऊ नका. हे तुमचं लास्ट नाही आहे. तुम्हाला तरी पण ॲडमिशन भेटतील. भरपूर साऱ्या कॉलेजेस असतात 11-12ला. ठीक आहे, थोडं 19 होईल. तुम्हाला जी कॉलेज पाहिजे आहे ती नाही भेटणार किंवा जे तुम्हाला करायचं ते नाही भेटणार. बट दिस इज नॉट द एंड. तुम्ही हार्डवर्क करू शकतात, फोकस करू शकतात. येस, बट फ्रँकली सांगते स्वतःच्या स्किल सेटवर जास्त काम करा, फोकस करा, स्टडी करा, हार्डवर्क करा. ऑल द बेस्ट तुम्हाला तुमच्या एक्झामसाठी. आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल स्नेहल हर स्टोरी.